काल शिवसेनेच्या वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शत्रूंच्याच म्हणजे एकनाथ शिंदे आणि राणे कुटुंबावर अशी काही जहरी टीका केली की अक्षरशः राणे कुटुंब रडायलाच लागलं। नेमकं काय झालंय हे सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। तर काल मोठ्या जल्लोषात शिवसेनेचा 59वा वर्धापन दिन निष्ठावंत शिवसैनिकांचा कुटुंब सोहळा म्हणून उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केलं। त्या भाषणामध्ये एकनाथ शिंदेंवर तर टीका केलीच, गुजरातचे नौकर म्हणून एकनाथ शिंदे हे वागतात अशी टीका तर केलीच, परंतु त्यापेक्षाही जहरी टीका नितेश राणे, नारायण राणे यांच्या कुटुंबावर केली। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी जी टीका केली ते बघून शिवसैनिकांनी अशा काही घोषणा केल्या आणि एकच वातावरण बनलं। त्या विरोधात शिवसैनिकांनी नितेश राणे, नारायण राणेंच्या विरोधात सुद्धा घोषणा दिल्या। तर उद्धव ठाकरेंनी नेमकी कोणती टीका केली होती आणि नितेश राणे यांच्या स्वप्नात सुद्धा ठाकरेच येतात का असा प्रश्न निर्माण झाला होता। त्यावेळी उद्धव ठाकरेंनी नितेश राणेंना संबोधून सांगितलं की अरे तुझे बाप किती नक्की, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे की आणखी कोण? त्यावर आणखी एक महत्त्वाची टीका केली म्हणजे नितेश राणे, तुझी उंची पेंग्विन एवढी, आवाज कोंबडीसारखा आणि चाल बदकासारखी आहे, तुझी उंची एवढी आहे आणि बोलतो किती, असाही घणाघात उद्धव ठाकरेंनी करताच सभागृहात एकच हशा पिकला। त्यामुळे एकाच दगडात असा काही उद्धव ठाकरे यांनी राणे कुटुंबावर वार केला आहे की ते विसरणं शक्य नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, उद्धव ठाकरे यांनी नितेश राणेंवर केलेली टीका योग्य आहे का? योग्य असेल तर कमेंटमध्ये नक्की यस टाईप करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।